खूप दिवस झाले फ्रेंड्स, गाजरचा हलवा खायची इच्छा झाली होती, पण आता सीझन संपत आलेला आहे. तरी जरा विचार केला, चला गाजरचा हलवा बनवूया आणि तोही माझ्या पद्धतीने. तर चला फ्रेंड्स, मस्त असा 1.5 किलोचा गाजरचा हलवा बनवायचा आहे आपल्याला. व्हिडिओ कंटिन्यू करूया. इथे गाजर घेतलेले आहेत मी. तर गाजर स्वच्छ धुवून घेतले आणि आता गाजर किसून घ्यायचं आहे. गाजर स्वच्छ धुवून घेते आणि इथे किसायला बसलेले आहे मी, बघू शकता. आणि एवढा असा गाजर किसून झालेला आहे. अगोदर मुलीने किसला, गौरीने, आणि आता मी किसायला घेतलेला आहे थोडासा, कारण तिचे हात दुखले. मग आता मी थोडासा उरलेला होता तो किसून घेतलेला आहे, बघू शकता इथे. त्याच्यानंतर आता इथे घेतलेला आहे मी कढईमध्ये. ही बघा, ही कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये मी आता तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये हा छान मस्त असं परतून घ्यायचा आहे. तर आता तूप चांगलं गरम करून घेते फ्रेंड्स अगोदर, बघू शकता तुम्ही इथे. आणि भरपूर तूप नाही घ्यायचं, मग कसं जास्त तुपट लागेल, म्हणून मी असं नॉर्मलच घेतलेलं आहे. आणि आपल्या इथे गाजराचा व्यवस्थित किसून झालेला आहे. आणि आता तूपही चांगलं मस्त मेल्ट झाला, म्हणजे गरम झालेला आहे छान. तर पहिला मी अगोदर सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे आता मी फ्राय करून घेते. आणि मला प्रत्येक याच्यामध्ये ना, आपण कोणताही म्हणजे रवा बोला, शिरा बोला, याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतात ना, ते म्हणजे बदाम, काजू जे असेल ते सगळं असं फ्राय केलेलं, थोडेसे शेलो फ्राय नॉर्मल, का ते छान रुचकर लागतात. तर मी ते आता चांगले फ्राय करून घेतलेले आहेत, बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग आता मी ते गाजर ॲड करणार आहे. तर गॅसची फ्लेम मी आता बारीक केलेली आहे. आणि मग आता थोडा थोडा करून मी सगळा गाजर ॲड करणार आहे, बघू शकता इकडे. किसलेला गाजर पूर्ण मी ॲड केलेला होता, बघू शकता. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं झाकण ठेवून दिलेलं, थोडंसं 2 ते 3 मिनटं. आणि परत मी झाकण काढून छान असं परतून घेतलेलं आहे. आणि याच्यावर आता मी थोडंसं दूध घालून घेते, म्हणजे शिजण्यासाठी. तर थोडी मी वाफ येऊन दिलेली आहे. आणि आपल्या दुधाला बघा मस्त अशी मलाई आलेली आहे, ती मलाईसुद्धा मी ॲड करणार आहे. आणि याच्यामध्ये मी काय काय ॲड केलेले ते तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करणार आहे फ्रेंड्स. तर व्हिडिओ आपली कंटिन्यू बघूया, बघा तुम्ही. आणि आता चांगलं दूध घालून मी चांगलं शिजवून घेते, बघू शकता. आणि आता इथे 5 ते 10 मिनटं बारीक फ्लेमवर मी चांगला शिजवून घेतलेलं आहे. आणि कलर पण बघू शकता व्यवस्थित झालेला आहे, म्हणजे आपल्याला समजतं का आता शिजलेला आहे. आणि याच्यामध्ये मी आपल्या चवीप्रमाणे जेवढं गोड लागेल तेवढं मी साखर ॲड केली. आणि हा गाजर कसा असतो, हा गोडच असतो, त्याच्यामुळे मी एवढं असं साखर घातलेली आहे. म्हणजे आता मी ती डिश आहे ना, तेवढी भरून थोडीशी मी बाकी ठेवलेली आहे, ती तुम्हाला पुढे दाखवेनच. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. पण ना, हातामध्ये माझ्या मोबाईल होता ना, म्हणून ते जरा वर खाली होतं, बघू शकता. आता परत मी झाकण ठेवते आणि तुम्हाला मी साखर पण दाखवली. आता मी भरपूर असं चांगलं शिजवून घेतलं. आणि हा इथे घेतलेला आहे खवा. तर खवा पण मी ॲड करणार आहे. आणि मस्त आपल्या शिऱ्याला, म्हणजे शिरा नाही सॉरी, याला गाजरच्या हलव्याला मस्त आपलं पाणी सुटलेलं आहे, पण मी त्याच्यातच ॲड केलेलं. आणि आपला गाजरचा हलवा फ्रेंड्स 1.5 किलोपेक्षा जास्त झाले, कारण मी गाजरच 1.5 किलो घेतलेले. आणि माझ्या घरात कसं आहे, अचानक कोणती वस्तू बनवलं तर मी भरपूर बनवते आपल्या मुलांकरिता. आणि मस्त असं शिजवून झालेलं आहे. आता वरून घातलेलं आहे ड्रायफ्रूट्स, म्हणजे कमी नको येण्यासाठी मुलांना. तर मस्त असं झालेलं आहे गाजरचा हलवा, बघू शकता. याच्यामध्ये मी मिल्क मेड पण ॲड करणार आहे, ते ऑप्शनल आहे फ्रेंड्स. तर आपण टाकायचं किंवा नाही ॲड केलं तरी चालतं, पण मी ॲड करणार आहे, मला आवडतं म्हणून मी ॲड करणार आहे मिल्क मेड. आणि मी खास करून त्याच्यासाठीच आणलेलं, कारण घरामध्ये आपण जास्त अशा गोष्टी कोणत्या करत नाही गोड वगैरे, म्हणून त्याच्यामुळे मग मी याच्यासाठीच आणलेलं, गाजरच्या हलव्यासाठी. याच्यामुळे मी ॲड केलेलं आहे. मला असं वाटलं बघू अजून काहीतरी छान टेस्ट लागेल, पण ठीक आहे, मस्त आहे. आणि छानही झालेला आहे आपला गाजरचा हलवा, बघू शकता फ्रेंड्स. मस्त असं झालेलं, तर छान असं मिक्स करून घेते, छान झालेला आहे गाजरचा हलवा. आणि हा याच्यामध्ये आणखी एक काहीतरी टाकायचं राहिलेलं आहे, ती आहे वेलची पूड. तर मी हा पूर्ण चांगला शिजवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग मी वेलची पूड घालणार आहे. आणि मग मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे, कारण अगोदर नाही घालणार मी. ही बघा, वेलचीची पूड आता मी ॲड केलेली आहे. छान प्रकारे आपला गाजरचा हलवा असा व्यवस्थित झालेला. आणि वेलची पूड ही मी डायरेक्ट आणलेली होती, तर ती मी ॲड केलेली आहे. नाहीतर मग आपण कसं आहे, साखरेमध्ये ग्राइंड करतो आणि मग ती ॲड करतो, तर माझ्याकडे पावडर होती म्हणून मग मी ती ॲड केलेली आहे. आणि छान प्रकारे अशी मिक्स केलेली आहे. आणि आपला छान झालेला आहे गाजरचा हलवा. आणि सगळ्यांचे डोळे लागलेले, कधी होतो कधी होतो कधी होतो. आणि सुगंध तर अप्रतिम येत होता याचा, एकदम मस्त.
तर फ्रेंड्स बघू शकता आपला गाजरचा हलवा झालेला आहे तयार. तर कसा वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला आवडली काही रेसिपी नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि जर नक्कीच आवडले असेल आणि आपल्या चॅनल नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला फ्रेंड्स नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्ह्यूजला जरा सपोर्ट करा फ्रेंड्स. तर या तुम्हीही सर्वांनी गाजरचा हलवा खायला. आणि छान असा आपला गाजरचा हलवा झालेला आहे, थोडा लेट पण थेट असं आहे ना, कारण हे गाजरचे हलवे आपण थंडीमध्ये खातो. तर चला फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.